तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्वजण. तर पहिला तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. मी कोकणी दीप. तर मित्रांनो, आता जो मी उभा आहे तो म्हणजे चंद्रभागेच्या काठावरती शील प्रभुपाद घाटावर. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसते ते आहे ते म्हणजे शील प्रभुपाद घाट आणि हे समोर दिसते ते आहे चंद्रभागा मंदिर. तर मित्रांनो, आजच्या लॉगमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे इस्कॉन टेम्पल पंढरपूर. तर चला मित्रांनो, ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, समोर बघू शकता चंद्रभागा नदी आणि आता शील प्रभुपाद घाटावरती हे आहे ते म्हणजे श्रीकृष्ण चैतन्य चंद्रभागा मंदिर. मित्रांनो, मंदिर तर आता बंद आहे, तर तुम्हाला थोडंसं बाहेरनं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, बघू शकता स्वच्छ आणि सुंदर असं मंदिर आहे चंद्रभागेचं. आणि तुम्ही जरी कधी पंढरपुरामध्ये आलात तर नक्की इस्कॉन टेम्पलला भेट द्या. तर मित्रांनो, आपण आता बघणार आहोत थोडक्यामध्ये शील प्रभुपाद घाट आणि नंतर बघणार आहोत ते म्हणजे श्री राधा पंढरीनाथ मंदिर. तर मित्रांनो, आपण शील प्रभुपाद घाटावरून थोडेच वरती आल्यानंतर श्री श्री राधा पंढरीनाथ गोशाला लागेल आपल्याला. तर ह्या साईडला बघू शकता गोशाला आहे. तर मित्रांनो, कधी जर तुम्ही आलात तर नक्की भेट द्या गोशालेला. आणि समोर बघू शकता. तर मित्रांनो, आपण आल्यानंतर इथे 3 पादुका दिसतील तुम्हाला. पहिली तर श्री नित्यानंद प्रभूंची पादुका आहे आणि श्री विश्वरूप प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या पादुका आहेत इथे. तर मित्रांनो, पादुकांचं आता दर्शन झालेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिरामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला छोटी मोठी दुकानं दिसतील, त्यामध्ये तुम्ही पूजेचं वगैरे सामान किंवा ग्रंथ वगैरे विकत घेऊ शकता. आणि या दुकानांच्या शेजारी आहे ते म्हणजे श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर. मित्रांनो, जे तुम्हाला समोर दिसते ते मंदिर आहे ते म्हणजे श्री श्री राधा पंढरीनाथांचं मंदिर. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी आतमधून दाखवतो मंदिर. तर मित्रांनो, खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही तर मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वारावर आहे तो म्हणजे गरुड स्तंभ मंदिराच्या. मित्रांनो, पहिले तर श्री श्री राधा पंढरीनाथांचं दर्शन घेऊया आपण. आणि एवढ्या सुंदर अशा सजवलेल्या मूर्त्या आहेत श्री श्री राधा पंढरीनाथांच्या. तर मित्रांनो, चला पहिले तर आपण श्री श्री राधा पंढरीनाथांचं व्यवस्थित दर्शन घेऊया. हे बघू शकता मित्रांनो, किती मनमोहक अशा मूर्त्या आहेत सजवलेल्या. तर मित्रांनो, इकडे बघू शकता भगवंतांनी जेवढ्या पण लीला केलेल्या आहेत त्या ह्या फ्रेम्समधून दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या फ्रेम्समध्ये इतर देवांचे पण फ्रेम्स आहेत. तर मित्रांनो, बघून घेऊया आपण. Hare Krishna, Hare
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. या मंदिराचं प्रवेशद्वार एवढं सुंदर आणि एवढं रेखीव आहे की जणू काही ते वैकुंठाचंच प्रवेशद्वार असावं. या मुख्य प्रवेशद्वारातून मित्रांनो इकडे बघू शकता हरे कृष्ण संकीर्तन दिंडी आळंदी ते पंढरपूर. मित्रांनो आळंदीतून हा रथ सुद्धा पंढरपुरात चालत आणला जातो. आणि इकडे बघू शकता भूवैकुंठ पंढरपूर एक नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे. ते आता तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. आणि काही वर्षातच तुम्हाला तिथे मोठं मंदिर असं दिसेल. तर मित्रांनो इकडे बघू शकता मंदिराचं बांधकाम चालू आहे. खूप मोठं असं भूवैकुंठ मंदिर बनणार आहे. तर चला तर मित्रांनो मी कुठे थांबलेलो ते तुम्हाला दाखवतो आता पंढरपुरामध्ये. तर चला मित्रांनो. तर समोर जी तुम्हाला इमारत दिसते तिथेच आपण आषाढी एकादशीच्या वेळेस थांबलेलो. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल खरंच तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि भेटू आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. आणि तुमच्यासाठी घेऊन येतो आहे तो पूर्ण माझा वारीचा प्रवास. तर व्लॉग लास्टपर्यंत बघा कारण खूप अजून व्लॉग येणे बाकी आहे. आपल्याला काही कारणास्तव आपल्याला टाईम भेटला नाही त्यामुळे तुम्हाला लवकर व्लॉग घेऊन येता आलं नाही मला. पण नक्की मी प्रयत्न करीन तुम्हाला लवकरात लवकर वारीचे व्लॉग आणण्याचा. तर चला मित्रांनो आतासाठी बाय आणि भेटू पुन्हा नव्या व्लॉगमध्ये. चला तर मित्रांनो.